अस्सल गावरान पद्धतीचं खारं वांगं बनवूया। त्याच्यासाठी मी इथं 1 पाव काटेरी वांगी घेतलेली आहेत। जांभळे आहेत, हिरवी जर भेटत असतील तर अतिउत्तम, खूप छान चव असते त्यांना। आता वांगे स्वच्छ धुवून मी एका वांग्याला 4 चिरे असे पाडून घेत आहे, मीठ लावून ठेवलं। आता सर्व वांगं कापून घ्यायचे आहेत। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून अर्धी वाटी शेंगदाणे, पाववाटी खोबरं, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून मस्त तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेतलंय। याचं कूट करायचं, खूप जाड नाही, खूप बारीक नाही। आता याच्यात मीठ, हळद आणि धना पावडर टाकलं, कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे केलेलं वाटण आहे चांगलं दाबून दाबून वांग्यांमध्ये भरायचं आहे। मस्त असे वांगे दाबून आपण सर्व वांगे तयार करून घेतले। कढईमध्ये 2 ते 3 चमचा तेलमध्ये जिरं टाकून वांगे टाकून अर्धा ते 1 मिनिटासाठी परतून घेतलंय। लगेच 1 चमचा बेसनपीठ टाकलं। बेसनपीठमुळे चव पण छान येते आणि रस्साही दाटसर होतो। वांगी भरून उरलेलं वाटण होतं तेही मी इथं टाकलं। अर्धा ते 1 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। अर्धी वांगी आपली इथं शिजून जातात। 2.5 कप गरम पाणी मी इथं टाकलेलं आहे। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर वांगी शिजवून घेतली। वाटणमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून मीठ टाकायची गरज नाही। बाजरीच्या भाकरीसोबत ही वांगी खूप छान लागतात। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.